हो, आज आपण आलो आहे पुन्हा एकदा सोलापूर बाजार समितीमध्ये. मित्र हो, मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बंधूंचे स्वागत करतो. मित्र हो, आज पुन्हा आवक वाढली असून आज सोलापूर मार्केटमध्ये 450 गाड्याची आवक झाली आहे. एकूणच कालपर्यंत राज्यात सर्वाधिक अहमदनगरला जवळजवळ 75,000 इतकी आवक झालेली आहे. आपण एका न्यूजपेपरच्या बातमीच्या माध्यमातून पाहूया. तर यामध्ये सर्वाधिक आवक सोलापूरच्या दुप्पट ही नगरला झालेली आहे. आज सोलापूरमध्ये देखील भाव दबावातच चालणार असल्याचं वाटत आहे. तर आता आपण पाहूया निलाव. खाली 100 रुपये पीक, खाली 50, खाली 100, खाली 100 रुपये पीक, 100 पीक. हा 1500, 1600, 1600 SP, 1600, 1700, 2000 रुपये, 2000 रुपये, 2000 रुपये, 2000 रुपये, 2000 रुपये, 2000 रुपये. रफिक ना 22, 23, 24, 25, 25, 26, 26 रुपये झाला 3200 रुपये, 3250 रुपये. 3250 32.5 रुपीज पर केजी. मित्र हो, आज सोलापूर मार्केट पुन्हा एकदा 500 ते 700 रुपयानं पडलं असून आज जवळजवळ 2.5, 3, 3.5 हजारापर्यंत मार्केट चालत असून एखादं वक्कल 4,000 गेलं आहे. तर वरचेवर रब्बीचा माल हा वाढत असल्यामुळं खरं तर मार्केट पडायला सुरुवात झाली आहे. त्यातच सरकारनं नाफेडचा कांदा जो ग्राहकासाठी कमी किमतीमध्ये व्यापाराच्या माध्यमातून बाजारपेठेमध्ये आणल्यामुळं तो कमी किमतीनं विकला जात आहे. त्यामुळंच आज सोलापूर मार्केटमध्ये त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे. नमस्कार शेतकरी राजे, काय कसा गेला कांदा? कांदा खूप कष्टाने उगवलेला होता. आज मला सांगा पहिला आधी, आज कांद्याला या भाव किती आला? आज कांद्याला म्हणावा तसा भाव नाही. कांद्याचं मार्केट खाली आलेलं आहे. खरं हा कांदा 4 ते 4.5 हजाराच्या किमतीचा आहे. गेला कसा? आज रेट कसा मिळाला? 35 ते 4,000 गेला. 500 हजारांनी कमी आला. कसा गेला कांदा आज? 4,000 3,000 रुपये गेला. एक वक्कल 4,000 आणि एक 3,000. वक्कल 3,000. हां, बरं. एकूण किती गोणे आणल्या होत्या? 70 पिशे. बर. किती एकर होता कांदा? 1 एकर. बर. यावर्षी एकराचं काय ॲव्हरेज काय पडलं? यावर्षी बघितलं तर ॲव्हरेज पडलं ना 70-80 पिशे एवढंच निघाले. हां, तुम्ही म्हणजे असं रेग्युलर ॲव्हरेज किती काढता? 100-150 काढता. मग यावर्षी कशामुळे कमी पडले? पाऊस लागला. पावसामुळं खराब झाला माल. माल खराब झाला. बर. तुम्ही काय पेरणी केली होती का लागण? पेरणी पेरणी केली होती.
मग तणनाशक वापरलं का तुम्ही वापरलं होतं की पहिल्या टप्प्यात? हा पहिल्या टप्प्यात गोल वापरला हा आणि त्यानंतर हा त्यानंतर काय खुरपणे किती केल्या? खुरपणी 2 खुरपणी झाले, औषध फवारणी खतं. बरं कांद्याचं काय तंत्र आहे की त्यामध्ये शेतकऱ्याला आवरेज पडलं पाहिजे यासाठी तुम्ही आता हा जो कांदा आहे यामध्ये हा कुठला आहे वाण एक्सपर्ट? मला सांगा या कांद्यावर प्रामुख्यानं रोग कुठले पडते? करप्यासाठी काय फवारलं? बर काय वाटते सोलापूर मार्केटबद्दल? सोलापूर आज बाजार रिवर्स आलेला आहे आज. काल 4.5 पर्यंत गेला होता, आज पुन्हा 500 कमी झालाय. तर तुमचं नाव काय? सोमनाथ मित्रे. गाव? मुळेगाव. तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. बर कांदा नेमका कुठला आहे? उमरग्याचा. राहायला इकडे आहे. बर मालक कुठे आहेत मग? मालक आले नाही ते का? मालक नाही माझ्याकडे. बर ठीक आहे ओके धन्यवाद. आपण 89 मराठीशी संवाद साधला त्याबद्दल मी आपला आभारी आहे. तुमच्या कष्टाला असंच यश मिळो ही अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो. 3,500 3600 रुपये 36 पर kg. 33 रुपये 33 रुपये 33 रुपये मित्रहो आज सोलापूर मार्केट 2,500-3 हजारातच रेंगाळत असून अजून तरी कुणाचा 4,000नं या ठिकाणी माल गेला नाही, परंतु 4,000पर्यंत नक्कीच एखादं वक्कल गेला असणार आहे, त्यात काय वाद नाही. मात्र मार्केट हे कालच्यापेक्षा पुन्हा एकदा 500 ते 700 रुपयानं घसरलेलं आहे. रुपया 35 रुपया 38 रुपया बड़ा माल रहा है 4,000 40 रुपये किलो 40 रुपीज पर kg ओनली. 2,000 रुपये 2,000 रुपये 2,000 2500 रुपये 2500 रुपये 2500 तर मित्र हो आज 4,000च्या आतच मार्केट असून सरासरी 2,500-3 हजाराची लेवल चालू आहे. भेटूया उद्याच्या सोमवारच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.